गुड मॉर्निंग. गावाकडे खरं तर ना मी ह्याच कारणासाठी आले होते, ते म्हणजे उन्हाळ्यात लागणारे समजा बटाटेच्या वेफर्स वगैरे किंवा कुरडया पापड्या असं करायला. पण आम्हाला ना कुरड्या पापड्या करायच्या नव्हत्या, कारण गावात एका मंदिराचं बांधकाम चालू आहे. त्याचा कळस बसल्याशिवाय कुरड्या पापड्या गावातले करत नाहीत असं म्हणतात. मग आम्ही पण करणार नव्हतो, म्हणून म्हटलं चला आता तो तर प्लॅन फसला आहे. मग वेफर्स करून घेऊया. वेफर्ससाठी आम्ही 50 किलो बटाटे मार्केटमधून घेऊन आलो होतो, जे की आम्हाला 11 रुपये किलोनी भेटले होते. आता आज वेफर्स बनवायचे होते, मग आम्ही रात्रीच ते वेफर्स बनवले आणि ते तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले रात्रभर. आता वेफर्स जर एवढे दिसत असले ना तरी ते वाळून खूप कमी होते बरं का. आणि डायरेक्ट मार्केटवरून बटाटा आणल्यामुळं ना एकदम मोठा मोठा बटाटा होता, ज्या एका बटाट्याचे ना खूप सारे वेफर्स होतील असे एकदम मोठे मोठे बटाटे होते. आता एवढे पातेलभर आम्ही वेफर्स बनवले आणि आणखीन याच्यामध्ये बटाटे खाली शिल्लक होते, त्याचे वरचे सालं काढून ठेवलेले होते. आता फक्त त्याचे वेफर्स बनवायचे बाकी होते. मग माझं तेच चालू होतं. रात्रीचं जेवण वगैरे करून झालं आणि मग मी निवांत हे वेफर्स बनवत बसले आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आणि सकाळी उद्याच्याला ते शिजवून वाळत घालायचे. आता सकाळी सकाळीचं वातावरण काहीसं असं होतं. तीन दगडं मांडून आम्ही चूल बनवली होती, त्याच्यावर पातेलं ठेवलं एवढं मोठं आणि त्या पातेल्याला माती लावून घेतली होती, कारण ते खालून काळं नाही झालं पाहिजे. रात्री बनवलेले वेफर्स मस्त पाणी उकळलं होतं पातेल्यातलं आणि त्याच्यामध्ये सोडत होते, त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. सोडताच एक सवतं बटाटा मला सापडलं आणि मग मी त्याची लगेच वेफर्स करून त्याच्यामध्येच टाकून दिले. आणि आता हे वेफर्स बनत आहेत ना, तोपर्यंत म्हटलं चला आपण फ्रेश होऊन घेऊया, म्हणजे आंघोळ वगैरे करूया आणि बाकीची पण थोडीफार कामं करूया. उन्हाच्या अगोदर हे टेरेसवरती नेऊन वाळत घालायचं आहे, नाहीतर परत एवढं ऊन पडतं ना, त्यामुळं मग जास्त ऊन लागेल म्हणून. मग आता हे एकदा खालीवर मीठ टाकलं होतं ना, तर हे सगळे खालीवर करायचे होते की सगळ्याला मीठ लागेल म्हणून खालीवर केलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून आले आणि आडवं काढतो. तोपर्यंत सासूबाईचं इकडं सारून घ्यायचं काम चालू होतं. चुलीसमोर त्या शेणाने सारवत होत्या आणि माझं काम होतं की वेफर्स बघायचे, लक्ष द्यायचं वेफर्सवरती. तोपर्यंत मी घरामध्ये कणिक वगैरे मळून घेतली होती, म्हणजे लगेच साईड बाय साईड स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवायची, म्हणजे टेरेसवरून खाली आलं की लगेच स्वयंपाकाला लागायचं. आता वेफर्स पण थोडेसे कच्चे, म्हणजे थोडेसे कच्चे ठेवायचे. ते 40 ते 50% शिजवून घ्यायचे, जास्त शिजायचे नाही. जास्त शिजले की ते सवते राहत नाहीत, त्याचे तुकडे पडतात. मग ते बनवलेले ते सगळं गाळून घेतलं आणि हे गाळून घेऊन टेरेसवरती घेऊन जायचंय. मला वाटलं हे चालणं घालायचं त्याच्यामध्ये. आता हे गरम गरम पाण्यातून काढायचं थोडंसं अवघड होतं. थोडेसे वेफर्स आम्ही काढून घेतले, नंतर एक चाळणा ठेवला आणि डायरेक्ट पातेलं त्याच्यामध्ये पलटी केलं, म्हणजे कसं सगळं पाणी निघून जाईल आणि फक्त चाळण्यामध्ये वेफर्स उरतील. आणि एवढं गरम पाणी होतं ना ते उकळलेलं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट असं टाकून दिलं. म्हटलं नको, पोरं खेळताय दारामध्ये, त्यांना लागायला नको. त्यानंतर टेरेसवरती गेलो होतो आणि साडीवरच घातले होते आम्ही, प्लॅस्टिकवरती नाही घातले. साडी वगैरे आथरून घेतली आणि वेफर्स वाळत घालायला ना बराच वेळ लागतो, कारण एक एक करून सुट्ट करून ते वाळत घालावं लागतं. आता वेफर्स वाळत घालायला आम्ही दोघी होतो आणि बाकीचे कामगार तर खूप होते, पण ते आमचे बाल कामगार होते. ते काही थोड्या वेळ काम करतात आणि त्यानंतर लगेच त्यांचं होऊन जातं. नंतर त्यांना कंटाळा येतो, कारण हे सगळे बाल कामगार होते आमच्याकडं. बाल कामगाराची संख्या जास्त होती आमच्याकडे कामगारापेक्षा. आणि आम्ही दोघींनी मिळून आणि मुलांनी पण थोडीशी हेल्प केली आणि अशी सगळ्यांनी मिळून ना मग ते असे एक एक करून सुट्टे करून ते वेफर्स वाळत घातले. आता याला ना खूप जास्त वेळ लागतो. सगळ्यात जास्त जर वेळ कशाला लागत असेल ना, तर ते फक्त वेफर्सला लागतो.
कारण ते फक्त वाळत घालायचं जरा अवघड आहे, बाकी सोपं आहे सगळं, पण वाळत घालायचं अवघड आहे. आता एवढे सगळे वेफर्स झाले होते आणि आम्हाला ते वाळत घालता घालताना आम्ही 8:30 वाजता वरती गेलोत आणि अर्धा तास लागला वाळत घालायला. 9 वाजता खाली आलोत. एवढं आभाळ आलंय ना इकडून. कधीच्या 9 आज मुहूर्त लागला आम्हाला वेफर्स करायला. नवीन वर्षाचं म्हटलं चला करू, आणि त्यातल्यात एवढं आभाळ. साडेतीन 4च्या दरम्यान ना एवढा आभाळ आलं होतं. हा व्हिडिओ आहे ना गुढीपाडव्याच्या दिवशीचा आहे. त्या दिवशी आम्ही वेफर्स करायला घेतले होते, कारण अगोदर 2 दिवस अमावस्या होती, त्यामुळे मग काय अमावस्याच्या दिवशी नको सुरुवात करायला म्हणून केले नव्हते. एवढं आभाळ आलं पहिल्याच दिवशी. एकतर इकडून तिकडून सुरुवात केली आणि परत आभाळ आलं, आणि नुसतं आभाळच नाही आलं तर लास्टला तुम्हाला दाखवते की किती पाऊस झाला ते. आपण वेफर्स वाळले होते बऱ्यापैकी, पण वारं एवढं सुटलं होतं ना, आणि असं वाटलं आत्ता लगेच पाऊस येतोय की काय. पण मी बरोबर टायमाला गेले, आणि शक्यतो घरात असलं ना की स्लॅबच्या घरामध्ये पाऊस आल्याचा आवाज येत नाही. पत्र्यावरती तो लगेच वाजतो, पण स्लॅबमध्ये तो वाजत नाही. माझं बाहेर लक्षच होतं, त्यामुळे ना मग लगेच मी टेरेसवरती गेले आणि ते सगळे वेफर्स काढून घेतले. मी वेफर्स घेऊन खालीच गेले आणि लगेच 10 मिनिटात पावसाला सुरुवात झाली. आता हे किती पाऊस आला ना ते तुम्ही लास्टला मी त्याची क्लिप ॲड केलेली आहे, पाहू शकता. आता मी लगेच खाऊन पण बघत होते की टेस्टला कसे झालेत, मीठ वगैरे कसं आहे, पण मस्त झालेले होते एकदम. पाडवा नेमकं उन्हाळ्यात आहे का पावसाळ्यात तेच कळना झालंय. एवढं आभाळ आलंय. इकडं जरा मोकळं आहे, पण ह्या साईडला एवढं जास्त आभाळ आलंय ना, असं वाटते आत्ता पाऊस येईल, आणि गरजत आहे पण, आणि असं वाटते कुठेतरी चालू आहे पाऊस.